आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सन्मान्य जे खासदार आहेत 8च्या 8 ते सर्व एकत्र आहेत आणि सर्व पवार साहेबांच्या बरोबर प्रामाणिकपणे आहेत. असं आहे की पृथ्वीराजजी चव्हाण हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी जे सांगितलं की काही खासदार अस्वस्थ अशी त्यांनी ऐक्यू माहिती आहे त्यांची. कोणत्या खासदाराने त्याला जाऊन सांगितलं नाही, ऐक्यू माहिती आहे, ऐकून तुम्ही ऐकलं असं त्यांचं म्हणणं आहे. पण तशा प्रकारची कोणती परिस्थिती नाही. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सन्मान्य जे खासदार आहेत 8च्या 8 ते सर्व एकत्र आहेत आणि सर्व पवार साहेबांच्या बरोबर प्रामाणिकपणे आहेत. कुठेही जाण्याचा कोणत्याही खासदाराचा काही प्रश्न नाही. काँग्रेस सोबत विलिनीकरणाचा सुद्धा एक मुद्दा मध्ये चर्चेला जात होता, त्याबद्दल काय म्हणतात आणि तिकडे कुठेतरी पृथ्वीराज चव्हाणांना इंगित करायचं आहे. कसं बदल्या तुम्हीच मधल्या काळामध्ये 8 दिवसापूर्वी सांगितलं की आता राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि काँग्रेसचं एकत्रीकरण आहे. काँग्रेस पक्षाचा तसा प्रस्ताव आलेला आहे. अशा पद्धतीचा कोणताही प्रस्ताव नाही, अशा पद्धतीची कोणतीही चर्चा काँग्रेस बरोबर नाही.